फुल्यांबद्दल बोलताना अजून एक महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मण आणि फुले असं जे आहे ते की ब्राह्मण विरोधी होते का ब्राह्मण्य विरोधी होते किंवा ब्राह्मणांसोबतचा त्यांचा संघर्ष जो आहे तर त्याचं थेट उत्तर फुल्यांनी त्यांच्याच काळात दिलेलं आहे की ब्राह्मण्य विरोधात जे आहेत की आपल्या इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजणारे आणि इतर जातींना कनिष्ठ समजणारी ही एक मानसिकता आहे ती त्याच जातीत आढळेल असं नाही ते इतर जातीमध्ये पण तुम्हाला असलेली दिसून येते जो की नंतर बाबासाहेबांसोबत पण तो एपिसोड झालेला होता. आणि फुल्यांचे मोस्टली सगळे सहकारी आहेत ते ब्राह्मण आहेत. तुम्ही म्हणजे बेड्यांपासून जरी बघितले तरी सगळे आहेत. फुल्यांनी टीका केलेली आहे की ब्राह्मण वर्णामुळे जे काही चुकीच्या गोष्टी घडलेल्या आहेत आपल्या समाजामध्ये जाती व्यवस्थेमध्ये तर त्याचे दिलेले आहेत. जसं की आता मग फुल्यांच्या अगोदर ती टीका लोकहितवादींनी पण केलेली होती आणि लोकहितवादींनी टीका केलेली मी फक्त एक पीस तुम्हाला वाचून दाखवतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की ती किती जहाल शब्दामध्ये केली. लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख लिहित आहेत त्यांचं 12 ऑगस्ट 1849चं एक पत्र आहे शतपत्र आहेत ना त्यांची त्यातलं 12 ऑगस्ट 1849चं पत्र आहे. लोकहितवादी म्हणतात मला एक मनुष्य दाखवा की भटांनी शाळा घालून कोणी तयार केलंय किंवा कोणाच विद्वान केलंय किंवा ग्रंथ केले किंवा ज्ञान सांगितले किंवा लोक सुधारले किंवा मजुरी केली असे काहीतरी मला या भटांचे किंवा भिक्षुकांच्या खाण्याचा मोबदला याचा उपयोग दाखवा. म्हणजे जे काही ब्राह्मण वर्ग आहेत त्यांनी एखादी शाळा सुरू केली लोक त्यातनं विद्वान झाले आहेत किंवा कुठला तरी जग बदलणारा ग्रंथ लिहिला आहे किंवा कुठला तरी वैज्ञानिक शोध लावला आहे असं काही तुम्हाला दिसत नाही. बाजीरावाकडून भटांनी आणि शास्त्र्यांनी बलबलते सांगून अनुचित कर्मे तेवढी केली राज्याचा आणि कुळाचा सत्यानाश केला याचं कारण भट हेच आहे. हे फुल्यांच्या अगोदर लोकहितवादींनी सुरू केलेलं आहे की हितला जो सांस्कृतिक नेतृत्व ज्याच्या वर्गाच्या हातात आहे त्याची परिस्थिती काय आहे सध्याची आणि मग गुलामगिरीला कोण कारणीभूत आहे की आपल्या राज्याचा आणि कुळाचा सत्यानाश करणारे लोक जे आहेत ते. त्यामुळं हे त्या काळात बऱ्यापैकी दिसून येते म्हणजे फुल्यांपुरतं मर्यादित नाही आहे. आणि दुसरं असं आहे की फुल्यांचे बहुतांश सहकारी जे आहेत की भिडे ज्यांनी शाळेसाठी जागा दिली ते ब्राह्मण तुम्हाला त्या ठिकाणी दिसून येतात. फुल्यांचा जो नंतर महत्त्वाचा आहे की पंतोजींवर फुल्यांनी जी टीका केली त्याचा एक तुम्हाला पीस थोडासा वाचून दाखवतो. पंतोजींचा दिनक्रम कसा आहे की ब्राह्मण पंतोजी जे आहेत ते मुलांना शिकवत नाहीत अशी फुल्यांची तक्रार आहे. जेवून झोपती गार नंतर न्यूजपेपर लिहिती पत्र अखेर थंडाई पडल्यावर शाळेत जाती घडीभर शिकवती भावले तर. म्हणजे ब्राह्मण पंतोजी काय करतोय की तो जेवून झोपती गार ज्याला म्हटलं आणि जर वेळ मिळाला तर शिकवायचं जे आहे ते. आणि काँग्रेसबद्दल पण फारसं फुल्यांचं मत आहे ते चांगलं नाही आहे कारण जेव्हा पहिल्यांदा काँग्रेस स्थापन झाली 72 लोक जमले तर त्याचं नाव जे आहे ते इंडियन नॅशनल काँग्रेस असं दिलंय. मग ते त्यामध्ये तुमच्यात इंडियन काय नॅशनल काय आणि काँग्रेस काय हा फुल्यांनी विचारलेला प्रश्न आहे की त्यांनी काय म्हटलंय यावरून या बळीस्थानातील एकंदर शूद्रादी अतिशूद्रासह भिल्ल कोळी वगैरे सर्व लोक विद्वान होऊन विचार करण्यालायक होवितो पावेतो ते सर्व सारखे एकमय लोक झाल्याशिवाय नेशन होऊ शकत नाही. असे असता एकट्या उपऱ्या आर्यभट ब्राह्मण लोकांनी नॅशनल काँग्रेस स्थापन केली तर तिला कोण विचारतो. म्हणजे जेव्हा पुण्यात काँग्रेसचं अधिवेशन झालंय तेव्हा सत्यशोधक समाजाने तिथं बॅनर लावला होता की तुमच्यामध्ये मांग किती आहेत महार किती आहेत ब्राह्मण किती भिल्ल किती आहेत स्त्रिया किती आहेत शूद्र किती आहेत. म्हणजे ही ब्राह्मणचं म्हणजे इंडियन नॅशनल काँग्रेसचं त्यावेळेचं जे नेचर आहे ते त्या प्रकारचं आहे की त्यामध्ये उच्चवर्णीय उच्च जातीयांचं वर्चस्व आहे. आणि फुले म्हणतात मग तुम्ही नेशन कसं होणार जोपर्यंत इथले शूद्रातिशूद्र भिल्ल कोळी सगळे विद्वान होत नाहीत तोपर्यंत आपण नेशन व्हायला लायक नाही आहे. जो नंतर शाहू महाराजांनी पण म्हणलं होतं की जातीभेद संपल्याशिवाय आपण स्वातंत्र्याला लायक नाही. जर जातीभेद संपायच्या अगोदर आपण स्वतंत्र झालो तर मग आपली कंडिशन फारशी बरी राहणार नाही. आपण त्याच प्रकारचे जातीभेद त्या ठिकाणी कंटिन्यू करणार. तर हे त्यातला महत्त्वाचा मुद्दा आहे. बाबासाहेबांबद्दल जे म्हणलं होतं की महाडचे जेव्हा त्यांनी सत्याग्रह केला 1927ला ज्याला आता 100 वर्ष झाले होते 100 वर्ष होतील पुढच्या वर्षी जे आहे ते. तर त्यावेळेस ब्राह्मणेतर समाज जे आहे त्यावेळेचे जे नेते होते ब्राह्मणेतर पक्ष होता तर त्यांनी अशी अट केली ते अट बाबासाहेबांना घातली की ब्राह्मण जातीतील गृहस्थास सामील करण्यात येऊ नये आम्ही आमचा बिनशर्त पाठिंबा देऊ आमची एकच अट असेल. तर त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलेलं उत्तर आहे जे महत्त्वाचं आहे. आम्ही ब्राह्मणांच्या विरुद्ध नाही त्यामुळे आम्ही ही अट मान्य करणार नाही. आम्ही जाहीर करू इच्छितो की आमचा कटाक्ष ब्राह्मण्यावर आहे म्हणजे त्या वृत्तीवर आहे. ब्राह्मण लोक आमचे वैरी नसून ब्राह्मण्यग्रस्त मग तो ब्राह्मण नसला जातीनं तरीही तर ते लोक आमचे वैरी आहेत. या भावनेने प्रेरित झाल्यामुळे ब्राह्मण्यग्रस्त ब्राह्मणेतर हा आम्हाला दूरचा वाटतो आणि ब्राह्मण्यरहित ब्राह्मण आम्हाच जवळचा वाटतो. आमच्या मनाची ठेवण अशी असल्यामुळे आम्ही योजलेल्या सत्याग्रहात दरेक व्यक्तीस मुभा आहे मग ती व्यक्ती कोणत्याही जातीची असो. ज्यास ब्राह्मण्य नको असेल तोच ह्या
चळवळीमध्ये किंवा हे जे महाड सत्याग्रह आहे त्यामध्ये सामील होईल. येथे निवडानिवड करण्याची आम्हास काहीच जरुरी दिसत नाही. 1 जुलै 1927चं सत्याग्रहाचं महाड सत्याग्रहाचं वेळेचं हे पत्रक आहे.